नांदेडमधील लहान गावात येथे अवैध दारू विक्री विरोधात बातमी प्रकाशित केल्याच्या रागातून एका पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, मात्र कुटुंबीय आणि ग्रामस्थ धावून आल्याने पुढील अनर्थ टळला। हा संपूर्ण प्रकार एका ग्रामस्थाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे। आंबेगाव येथील मनोज मनपुर्वे हे वर्तमानपत्र आणि यूट्यूबसाठी काम करत असतात। लहान या गावात डीजे भोंगेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर गावातील अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांचा रोष या माथ्याखाली मनपुर्वे यांनी 24 मार्च रोजी बातमी प्रकाशित केली होती। या बातमीचा राग मनात धरून काल रात्री दुचाकीवरून 8 जण आंबेगाव येथे आले। त्यांनी मनोज मनपुर्वे यांना घराबाहेर बोलून शिवगाळ व मारहाण केली आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसून येण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास केला जात आहे। दिनेश शेरेकर सह सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड। एक मिनिट रेडी। यस सर, पत्रकाराचं अपहरण करून त्याला मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे। काय नेमकी तुम्हाला माहिती आणि काय गुन्हा दाखल होणार आहे? या प्रकरणी अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नापुरे यांनी त्यांच्यासोबत जी घटना घडली याबाबत येऊन मला सर्वस्वी कथन सांगितलेलं आहे। याबाबत आम्ही BNS आणि इतर जे कायदे आहेत त्यानुसार जास्तीत जास्त कडक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार। आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। सर, संपूर्ण घटना जी आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईल आलेला आहे। आरोपींना काही अटक केलेली आहे? अटक करणार आहात काय? आम्ही आरोपीला अटक करणार आहोत। 2 आरोपी आम्ही आणलेले आहेत। व्हिडिओ पाहून इतर आरोपींची ओळख पटवून ताब्यातील आरोपीकडून त्यांचे नावं निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल।